म्हणून कंबशन प्रोसेस ही यूज्ड अप प्रोसेस लिहिलेली, म्हणजे ज्याच्यात ऑक्सिजन यूज केला जातो. नेक्स्ट आहे करोजन. करोजन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. मेटल्सचं करोजन होत असतं बघा, किंवा फॉर एक्झाम्पल रस्टिंग घेऊन घ्या. रस्टिंग आयर्न, लोखंडाच्या वस्तूंना गंज लागतो, माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे, पावसाळ्याच्या दिवसात. तर या रस्टिंग प्रोसेसमध्ये सुद्धा काय हवेमधला जो ऑक्सिजन असतो तो यूज अप केला जातो. ओके. आणि आयर्न ऑक्साईड तयार होत असतो. फॉर एक्झाम्पल हे तुमचं आयर्नचं ऑब्जेक्ट आहे. ओके. आणि मॉइश्चरमध्ये, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हवेमध्ये मॉइश्चर असतं. मॉइश्चर म्हणजेच काय, H2O, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय होत असतं, या मॉइश्चरमधला जो ऑक्सिजन असतो हा या आयर्न सोबत कंबाईन होत असतो. ओके. आणि आयर्न ऑक्साईड तयार होत असतो, Fe2O3. कळालं. आणि या Fe2O3 ची जी लेयर तयार होते त्या आयर्नच्या ऑब्जेक्टवर, त्यालाच आपण गंज म्हणत असतो. लाल कलरचे पापुद्रे येतात ना वस्तूवरती, तर तो असतो गंज, म्हणजेच Fe2O3. तर या रस्टिंगच्या प्रोसेसमध्ये पण हवेतला ऑक्सिजन यूज केला जातो. ओके. म्हणून ही यूज्ड अप प्रोसेस आपण लिहिलेली. आणि करोजन, करोजन म्हणजे पण रस्टिंग, म्हणजे करोजन म्हणजे पण मेटल्सचं विअरिंग. ओके. याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन यूज केला जातोय. ओके. ज्याप्रमाणे आयर्नचं रस्टिंग होत असतं किंवा आयर्नच्या करोजनला रस्टिंग म्हणतो, त्याचप्रमाणे इतर मेटल्स जे असतात, धातूच्या वस्तू ज्या असतात, त्यांच्या विअरिंगला आपण काय म्हणत असतो, त्यांच्या झीज होण्याला आपण म्हणत असतो करोजन. आणि या प्रोसेसमध्ये पण ऑक्सिजन यूज केला जातो. कळतंय तुम्हाला. हा चार्ट फार महत्त्वाचा आहे, ठीक आहे, तुम्ही लिहायचाच आहे, नोट्समध्ये पण प्रिपेअर करायचा आहे. कळतंय. इथे ऑक्सिजन सायकल संपलेला आहे. नेक्स्ट येऊया नायट्रोजन सायकल. हे तर या दोन टॉपिक्सपेक्षा पण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे. याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या प्रोसेस तुम्हाला दिलेल्या आहे बघा. नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन अँड डिनायट्रिफिकेशन. कळतंय. खूप महत्त्वाचं आहे. या 4 प्रोसेस मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्यायचे. 3 ते 4 मार्कांना विचारल्या जातात. आता नायट्रोजन सायकल म्हणजेच काय, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन विदिन दी बायोस्फिअर. फर्स्ट प्रोसेस दिलेली तुम्हाला, याच्यामध्ये काहीच नाही, फक्त काय करायचं, या 4 प्रोसेस लक्षात ठेवायच्या. हे एवढं डायरेक्ट डोक्यात घालून घ्यायचं, ठीक आहे. नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस आपण याआधी पण शिकलेलो आहोत. ओके. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, की हवेमध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो गॅसियस फॉर्ममध्ये, पण तो डायरेक्टली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला किंवा प्लांट्सला डायरेक्ट यूज नाही करता येत. जसा ते ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड घेऊन घेतात हवेतून डायरेक्ट, तसं त्यांना नायट्रोजन नाही यूज करता येत, ठीक आहे. मग नायट्रोजन डायरेक्ट यूज नाही करता येत, त्यांना काय करावं लागतं, आधी तो नायट्रोजन त्यांच्या कंपाऊंड्समध्ये कन्वर्ट झाला तरच तो त्यांना घेता येतो. ओके. तर नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच काय, की हवेमधला नायट्रोजन सॉइलमध्ये फिक्स करणे, यालाच काय म्हणतो आपण, नायट्रोजन फिक्सेशन. आणि हे फिक्सेशन कसं केलं जात असतं, तुम्हाला 7वी मध्ये पण शिकलेलो आहोत आपण हा टॉपिक. बायोलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक 2 प्रकारच्या प्रोसेसमध्ये काय होत असतं, नायट्रोजन फिक्सेशन घडून येतं. फॉर एक्झाम्पल मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं रायझोबियम बॅक्टेरिया. रायझोबियम बॅक्टेरिया काय करत असतो, हवेतला नायट्रोजन घेतो आणि त्याचा म्हणजे तो जो खातो किंवा यूज करत असतो त्याच्या बॉडीमध्ये तो, आणि त्याचं जे एक्सक्रीटा निघत असते, म्हणजे त्याचे जे उत्सर्जित पदार्थ असतात त्याच्यामध्ये काय असतं, नायट्रोजनचे कंपाऊंड्स तो तयार करतो. ओके. म्हणजे हवेतला नायट्रोजन घेतला, एक सिंगल नायट्रोजन घेतला आणि त्याचं कन्व्हर्जन कशात केलं, त्याने नायट्रोजनच्या कंपाऊंड्समध्ये केलं. आता हे कंपाऊंड्स तर काही हवेमध्ये प्रेझेंट नाही राहत, हे कुठे येतात, सॉइलमध्ये. म्हणजे हवेतला नायट्रोजन कुठे आला, शेवटी सॉइलमध्ये आला, आणि आता मातीमधून तो डायरेक्टली प्लांट्सला घेता येतो, ठीक आहे. या प्रोसेसलाच आपण म्हणतो नायट्रोजन फिक्सेशन. मग नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, द कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इनटू नायट्रेट अँड नायट्राइट्स, किंवा हे नायट्रेट आणि नायट्राइट म्हणजेच काय आहे, नायट्रोजिनस कंपाऊंड. असे लिहिलं तरी काही चुकणार नाही तुमचं बघा. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इनटू नायट्रोजिनस कंपाऊंड्स. नायट्रोजनचं कन्व्हर्जन नायट्रोजिनस कंपाऊंड्समध्ये करणे. नेक्स्ट प्रोसेस आहे अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन म्हणजे काय, द रिलीजिंग ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रीटरी वेस्ट ऑफ बायोटिक फॅक्टर्स. ओके. अमोनिफिकेशन म्हणजे काय, की रिलीजिंग ऑफ अमोनिया, आपण जे काही अन्न खात असतो, आपली जी एक्सक्रीटा निघत असते
आयदर आपली युरिनेट करतो आपण, ठीक आहे, आपली युरिन किंवा आपले जे काही एक्सक्रिटरी पदार्थ असतात, खास करून युरिनच, तर याच्यामधून जे काही नायट्रोजिनस वेस्ट असतं ते बाहेर निघत असतं. जसं आपल्या युरिनमध्ये प्रेझेंट असतो युरिया, अमोनिया असे नायट्रोजिनस कंपाऊंड प्रेझेंट असतात आणि ते आपल्या बॉडीतून बाहेर फेकले जात असतात. ओके, तर मग या प्रोसेसलाच काय म्हणतो आपण? अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन म्हणजे काय की डेड बॉडीज आणि एक्सक्रिटरी वेस्ट, म्हणजे आपली जी एक्सक्रिटा असते, आपले जे युरिन असते ती, किंवा डेड बॉडीज म्हणजे जे काही मेलेले सजीव आहेत त्यांच्या शरीरातून नायट्रोजन वेगळा करून घेतला जातो. कशा प्रकारे? डिकम्पोजर्सद्वारे. मायक्रोब्स काय करतात? विघटन करतात आणि त्यांच्या बॉडीमधला नायट्रोजन वेगळा करून ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करतात. ओके, आणि आपण काय करतो? आपण डायरेक्टली आपली जी युरिन आहे त्याच्यामध्ये अमोनिया प्रेझेंट असतो, तो डायरेक्टली बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होत असतो. ठीक आहे, तर या प्रोसेसलाच काय म्हणत असतो आपण? अमोनिफिकेशन, म्हणजे रिलीजिंग ऑफ अमोनिया थ्रू द डेड बॉडीज, डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट. ओके, त्यानंतर आहे नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय? द कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू नायट्रेट अँड नायट्रेट. नायट्रेट नायट्रेट म्हणण्यापेक्षा याच्याऐवजी मी तुम्हाला दुसरा शब्द पण सांगितलाय, नायट्रोजिनस कंपाऊंड्स. ठीक आहे, नायट्रिफिकेशन म्हणजे काय? कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू नायट्रोजिनस कंपाऊंड. ठीक आहे, याच्या एक्झॅक्ट वाईज वर्सा प्रोसेस आहे बघा, की अमोनियाचं कन्व्हर्जन, हा जो रिलीज केलेला अमोनिया आहे ॲटमॉस्फिअरमध्ये, ठीक आहे, तर त्याचं कन्व्हर्जन पुन्हा इतर नायट्रोजिनस वेस्ट नायट्रोजिनस बेसमध्ये करणं, ठीक आहे, किंवा नायट्रोजिनस कंपाऊंड्समध्ये करणं. ओके, यालाच काय म्हणतो आपण? नायट्रिफिकेशन. म्हणजे अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्रोजनच्या कंपाऊंड्समध्ये करणं. आणि डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन ही प्रोसेस आहे नायट्रोजन फिक्सेशनची वाईज वर्सा. नायट्रोजन फिक्सेशन मध्ये काय होत होतं? हवेतला नायट्रोजन पासून नायट्रोजनस कंपाऊंड्स तयार होतो. डिनायट्रिफिकेशन मध्ये काय होतंय? या नायट्रोजनस कंपाऊंड्स मधून नायट्रोजन वेगळा करून पुन्हा हवेत सोडला जातो. ओके, द कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजनस कंपाऊंड्स इनटू गॅसियस नायट्रोजन, म्हणजे नायट्रोजनच्या कंपाऊंड्सचं कन्व्हर्जन नायट्रोजन मध्ये करणं. ओके, एक्झॅक्टली नायट्रोजन फिक्सेशनच्या उलट क्रिया. कळतंय तुम्हाला? या 4 प्रोसेस अगदी डोक्यात पाठ ठेवून घ्यायचे. ठीक आहे, फर्स्ट आपण पुन्हा एकदा रिवाइज करू वाटल्यास. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? हवेतला ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन नायट्रोजनच्या कंपाऊंड्समध्ये कन्व्हर्ट केला, त्याच्यापासून नायट्रोजनचे कंपाऊंड्स तयार होतात. अमोनिफिकेशन म्हणजे काय? की मायक्रोब्स आपले जे युरिन असते किंवा आपले एक्सक्रिटरी वेस्ट आणि डेड बॉडीज यांचं डिकम्पोजिशन करतात आणि त्याच्यातून अमोनिया रिलीज होतो. हे अमोनिफिकेशन. हा रिलीज झालेला अमोनियाचं जे कन्व्हर्जन असतं ते पुन्हा नायट्रोजनच्या कंपाऊंड्समध्ये होत असतं, म्हणजे नायट्रिफिकेशन. आणि हे नायट्रोजनच्या कंपाऊंड्समधून पुन्हा नायट्रोजन वेगळा होऊन ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो, म्हणजेच काय? डिनायट्रिफिकेशन. ओके, नसेल कळत तर आपण पुन्हा काय करूया? एका सायकलच्या आधारे समजून घेऊया. नायट्रोजन फिक्सेशन, त्याच्यानंतर आहे सेकंड अमोनिफिकेशन, नेक्स्ट नायट्रिफिकेशन, आणि डिनायट्रिफिकेशन. आणि पुन्हा नायट्रोजन. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? ॲटमॉस्फिअरचा नायट्रोजन जो होता तो नायट्रोजिनस कंपाऊंड्समध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, अमोनिफिकेशन म्हणजे काय? जे काही नायट्रोजिनस कंपाऊंड्स असतात आपल्या बॉडीमधले, ठीक आहे, ते बाहेर पडतात वेस्ट प्रोडक्टद्वारे. ओके, आणि डिकम्पोजर्स काय करतात? त्या कंपाऊंड्समधून त्या अमोनियामधून, तो जो अमोनिया असतो म्हणजे एकच कंपाऊंड अमोनिया, त्याचं इतर प्रकारच्या नायट्रोजिनस कंपाऊंड्समध्ये कन्व्हर्जन होतं. आता ह्या नायट्रोजिनस कंपाऊंड्समधून पुन्हा फक्त नायट्रोजन सेपरेट होत असतो या प्रोसेसमध्ये. नायट्रिफिकेशनमध्ये नायट्रोजिनस कंपाऊंड्स पासून नायट्रोजन रिलीज होतो आणि हा नायट्रोजन पुन्हा सोडला जातो ॲटमॉस्फिअरमध्ये, पुन्हा तो यूज होतो. ठीक आहे, त्याचं पुन्हा कंपाऊंड्समध्ये कन्व्हर्जन होतं. पुन्हा काय? डेड ॲनिमल्सच्या बॉडीजमधून अमोनिया रिलीज होतो. या अमोनियाचं पुन्हा कंपाऊंड्समध्ये कन्व्हर्जन होतं, या कंपाऊंड्सचं पुन्हा कन्व्हर्जन होतं नायट्रोजनमध्ये, पुन्हा यूज केला जातो.
अशा प्रकारे हे जे सायकल आहे या 4 प्रोसेस, ठीक आहे, याच्याद्वारे काय होत असतं, नायट्रोजन सायकल रन होत असतं. कळालंय तुम्हाला? इथे आपला हा लेसन सुद्धा संपलेला आहे. मी होमवर्क सेंड करणार आहे आणि ते तुम्ही मला लगेचच्या लगेच 2 ते 4 दिवसांमध्ये रिटर्न मला प्रत्येकाने पाठवायचंय. ओके, डिले करू नका. आणि हे जे काही व्हिडिओज आहे आपले ते डिलीट करू नका. तो जो डेटा आहे तो स्टोअर राहू द्या जोपर्यंत आपले रेग्युलर क्लासेस सुरू होत नाही तोपर्यंत. ठीक आहे.